मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन ऐश्वर्य सुर्वे. यावेळेस पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स आहे. राईस झालेला बॉल पाहायला मिळतोय. पंचाने व्हाईट बॉलची घोषणा देखील केली आहे. सलामीची जोडी डीएन नगर बॉईज या टीम कडून दाखल झाली आहे. राहुल यतीन त्यांच्या समोर ऐश्वर्य सुर्वे. दुसरा बॉल देखील व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. पहिले 2-2 मॅच विजय संपादन केल्यानंतर मात्र इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत हा सेमीफायनल नंबर 2चा थरार. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पहिल्या विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. राहुल बॅक टू द डॅग आउट. यस डीजे. विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यतीन दाखल झालेत विनीतची साथ देण्यासाठी. ओहो हो 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 चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. पहिले 2 बॉल वाईड आले. त्यानंतर मात्र गोलंदाज ऐश्वर्य सुर्वेने कमबॅक केलाय. हो यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय समोरच्या दिशेने. स्वीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी एकदा घेतली जाते. सिंगल येते आणि बॅटमधून येणारी पहिली धाव आली आहे यतीनच्या बॅटमधून. विनीत मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 39 धाब्यांची वादळी खेळी केली होती तोच विनीत यावेळेस आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. ओ यावेळेस दिशा भरकटलेत. नियंत्रण नाहीये. ऐश्वर्य सुर्वे सातत्याने आपण जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना तर सलामीच्या 2 षटकांमध्ये 1 षटक हाताळण्याची जबाबदारी सातत्याने या खेळाडूच्या खांद्यावरती असते. याही वेळेस आपण जर पाहिलं तर दिशा भरकटलेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची होईल सांगता. फलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 5 धावा. 5 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट गमावली आहे. विकेट कोणाची आली आहे तर राहुलची. ज्या राहुलने मात्र पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी केली होती. ओ यावेळेस वेग 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 आणि वेग व्हायला मिळतोय. आता कुठेतरी हे अंधेरी एक्सप्रेस पटरीवरती आलेले पाहायला मिळते. अशा पद्धतीचे गोलंदाज आपल्याला अंधेरी विभागातून आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला पण उल्लेख करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर अनिकेत सानप फिरकीचा जादूगर पाहायला मिळतो. त्यांची देखील आठवण आज आपल्याला पाहायला मिळते. इथे होताना आज अवेलेबल नाहीये त्या ठिकाणी. इथे जर पाहिलं तर फटका ड्राईव्ह केला जातोय. एक धाव निश्चितच घेतली जाते. एका धावेनिशी धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 6 धावा. 6 रन ऑन दी बोर्ड. हो 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 वेग 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 आणि वेग पाहायला मिळतोय. ऐश्वर्य सुर्वेचा वेग आहे हा. ओव्हर नंबर 1 ची झाली आहे सांगता. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 6 धावा. 6 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये संपन्न. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्तिक या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलंय.
सध्याच्या घडीला इम्प्रेसिव्ह गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. पहिलाच बॉल यावी दिशा भरकटले ते आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय त्याच्यावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावून पूर्ण केली जाते. 2 धावा या बॉलवरती येत आहेत. 8 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. नंबर 1चा खेळ आपण जर पाहिलं तर निश्चितच ऐश्वर्या सुर्वेच्या नावावरती राहिलेला पाहायला मिळाला. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. चॉप करण्याचा प्रयत्न, बॅटर बॉलचा संपर्क होत नाहीये. एका बाजूला जतीन आहे तर दुसऱ्या बाजूला यतीन आहे. एका बाजूला विनीत आहे तर दुसऱ्या बाजूला यतीन आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा कार्तिक सज्ज झालेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर झालेला पाहायला मिळतोय. लगातारचे 2 डॉट बॉल. हो यावेळेस मागील 2 बॉलवरती जे जाळं रचलं होतं, सापळा रचला होता, त्यामध्ये यावेळेस आपण जर पाहिलं तर फलंदाज निश्चितच अडकलेला पाहायला मिळतोय. फलंदाज यतीन बॅक टू द डॅगआउट. न्यू बॅटर इन झालेत सम्यक. 2 विकेट गमावलेत डी नगर बॉयज या टीमने. चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळत आहेत सर्वच्या सर्व गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचे. यावेळी चांगला बॉल मनगटाचा वापर पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलकावरती नजर टाकली तर धावा लागल्या जात आहेत 9 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गमावलेत. या खेळाडूवरती नजर आहेत. या खेळाडूचं मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाचं आहे, परंतु यावेळी मिस टाइम झालाय, प्रॉपर मिडलिंग झालेलं नाहीये आणि महत्वाची विकेट आली आहे. विनीत बॅक टू द डॅगआउट. यस डीजे. विकेट आली आहे. विनीतची विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. दोन धावा धावफलकावरती नजर लागली तर 11 धावा लागल्या जात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय निश्चितच ओव्हर नंबर 3 मध्ये दाखल झालेत करीम दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री संदेशजी देसाई विभाग अध्यक्ष मनसे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्याचबरोबर सन्मान्य श्री राजेश कारके उपविभाग अध्यक्ष मनसे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर श्री प्रकाश आचार्य मालीभाई उपविभाग सचिव मनसे या तिन्ही मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सन्मान्य श्री प्रकाश आचार्य सल्लागार शिवमुद्रा फाउंडेशन
ओ यावेळेस काय फटका लगवला जातोय. षटकार आलेला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण जर पाहिलं तर निश्चितच सम्यकच्या बॅट मधून षटकार आलेला पाहायला मिळतोय. सन्मान्य श्री सुनीलजी सरोदे संस्थापक शिवमुद्रा फाउंडेशन यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर इथे आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती संदेश देसाई विभाग अध्यक्ष मनसे यांचं देखील या ठिकाणी शुभगमन झालंय. वेलकम सर. या आपलं देखील महामानव चषक 2026 या स्पर्धेमध्ये अगदी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आयोजन समितीकडून देखील हार्दिक हार्दिक असं आपलं स्वागत करतो. वेलकम सर, वेलकम. एटीन रन ऑन दी बोर्ड. 18 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. त्याचबरोबर सन्मान्य श्री राहुलजी धनगर सहसंस्थापक शिवमुद्रा फाउंडेशन यांचा देखील मी स्वागत करतोय. परंतु यावेळेस बॉल कुठे चाललाय. गोष्टांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. ज्या ठिकाणी 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती हालचाल होतीये. धावफलकावरती लागल्या जात आहेत 20 धावा. या दरम्यान आपण जर पाहिलं तर सन्मानित श्री प्रकाश आचार्य मारीभाई उपविभाग सचिव मनसे त्याचबरोबर शिवमुद्रा फाउंडेशनचे सर्व सहसंस्थापक प्रेमाचार्य यांचं देखील या ठिकाणी शुभगमन झालंय. वेलकम सर. या आपलं देखील स्वागत आहे. वेलकम, मोस्ट वेलकम सर. या शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि आज आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती अगदी सकाळच्या सत्रापासून मान्यवर अतिथींची मात्र रेलचेल पाहायला मिळते. हो यावेळी सर्व बॅटने पुन्हा एकदा लोफ्ट केला जातोय. बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज आपण जर पाहिला तर सम्यकच्या बॅट मधून आणखीन एक क्रॅकिंग षटकार. षटकार आलाय. 27 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 27 रन ऑन दी बोर्ड. जे धावफलक आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये थांबलेलं होतं ते धावफलकाला मात्र ते गती मिळताना पाहायला मिळतेय. मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत सम्यकच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळी चॉप करण्याचा प्रयत्न. यावेळेस वेगावरती स्वार होऊन मात्र यावेळेस बॉल डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय आणि इथून होईल षटक क्रमांक 3 ची सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जर नजर टाकली तर लागल्या जात आहेत 27 धावा. मागील मॅच देखील 4 षटकांची होती. त्या 4 षटकामध्ये 42 धावांचा पाठलाग झाला होता. त्यामुळे 42 पेक्षा जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. कारण त्यात समोरच्या टीम मध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजीची धार देखील तितकीच मजबूत आहे. ऐश्वर्य सुर्वे सारखा महत्वाचा खेळाडू आहे. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर निश्चितच श्री अय्यप्पा दाखल झालेत. स्ट्राईक एंड वरती देखील श्री दाखल झालेत. 2 श्री मधील हे द्वंद्व हे युद्ध पाहायला मिळत आहे. कोणता श्री कोणत्या श्री वरती बारी चढणार आहे यावेळेस पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल घेऊन श्री अय्यप्पा. हो यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साईडला फेकून दिलाय. श्रीच्या अगेन्स्ट श्रीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग सिक्सर.
या दरम्यान आपण जर पाहिलं तर सन्मान्य श्री सुनीलजी सरोदे संस्थापक अध्यक्ष शिवमुद्रा फाउंडेशन यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालाय. वेलकम सर. आपलं देखील महामानव चषक 2026 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. षटकार आलाय. मॅच मध्ये आता रंगत आली आहे. पहिल्याच बॉल वरती श्री अय्यप्पाच्या अगेन्स्ट श्रीच्या बॅट मधून आलाय षटकार. पुढचा बॉल घेऊन श्री अय्यप्पा. हो यावेळी सर्व्या बॅटने क्रॉस बॅटर फक्त डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते एक धाव घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक चेंज होईल. आपण जर पाहिला तर नक्कीच इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव येते. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतायत कारण अगोदरच्या बॉल वरती षटकार आलाय. इथे आपण जर पाहिलं तर दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. थोडीशी चुकी होती. त्या चुकीचा फायदा घेत फलंदाजांमध्ये आपण जर पाहिलं तर ताळमेळ लाजवाब आहे. पहिल्या 2 बॉल वरती 8 धावा खर्च केलेल्या जात आहेत. हो यावेळी सर्व्या बॅटने क्रॉस बॅटर फटका पाहायला मिळतो. एक धाव घेतली जाते. बॉल आतमध्ये आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे का? नाही होत आहे. नाही होत आहे. सम्यक इंटरेस्टेड होते परंतु श्री इंटरेस्टेड नाहीयेत या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी. 3 बॉल वरती आतापर्यंत 9 धावा खर्च केला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती नजर टाकली तर धावफलकावरती लागल्या जात आहेत 36 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके. मॅचचं थोडंसं पारडं झुकताना पाहायला मिळेल. डीएन नगर बॉयज अंधेरी या टीमच्या दिशेने 36 धावा लागल्या जात आहेत. धावफलकावरती 36 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगलने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळत आहे. 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धात आपण जर पाहिलं तर निश्चितच अखेरच्या क्षणी मोठे फटके आलेत. एका बाजूला सम्यक दुसऱ्या बाजूला श्री. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा श्री अय्यप्पा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. संकेश सम्यकच्या बॅटमधून मात्र यावेळेस मिस टाइम झालाय फटका आणि विकेट आली आहे. विकेट मिळवली आहे. अखेरच्या क्षणी मात्र श्री अय्यप्पाच्या नावावरती एक विकेट जाते. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती दाखल झाले डीएन नगरचा महेंद्र सिंग धोनी. अशी ज्याची खाती असा फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगली फलंदाजी आपण जर पाहिलं तर सम्यकसाठी देखील सुनीलने जर षटकार लगावलं तर जय पाटील यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. हो यावेळेस पाहावं लागेल. वाईट बॉल येतोय. एक अतिरिक्त धाव. धावफलकावरती हालचाल. 38 धावा लागल्या जात आहेत. 38 रन ऑन दी बोर्ड. हो यावेळी कव्हरच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय. चौकार येताना पाहायला मिळतोय. एक अनाउन्समेंट आहे. पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतोय. अजय कोलसर आणि एकता मंच यांच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प
आयोजित केले गेलं आहे. दिनांक 14/4/2026 रोजी सकाळी 9 वाजता हे कॅम्प आयोजित केलं. या कॅम्पची आपण जर सुरुवात जर पाहिलं तर गेली 26 वर्ष अविरत सेवा दिली जाते एकता कॅम्प कडून. एकता मंच कडून मात्र गेले 26 वर्ष या कॅम्पचं आयोजन केलं जात आहे. या कॅम्पमध्ये आपण जर पाहिलं ना तर मित्रांनो नक्कीच डोळे तपासणी व चष्मा, त्याचबरोबर कॅन्सर सारख्या एका दुर्गम आजाराची तपासणी, त्यावरती इलाज, त्यानंतर आपण जर पाहिलं तर दंत तपासणी, त्याचबरोबर ECG तसेच इतर आजारावरती फ्री ऑफ कॉस्ट उपचार तपासणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या ज्यांना गरज आहे त्यांनी निश्चितच या कॅम्पचा फायदा घ्यायचा आहे. ठिकाण आहे चिल्ड्रन वेलफेअर सेंटर हायस्कूल, यारी रोड, वर्सोवा पश्चिम. दिनांक आहे 14/4/2026 सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. गेली 26 वर्ष हे एकता मंच मात्र ही सेवा पुरवताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय सन्मान्य श्री संदेशजी देसाई, विभाग अध्यक्ष मनसे, त्याचबरोबर राजेश पारके, उपविभाग अध्यक्ष मनसे, त्याचबरोबर सन्मान्य श्री प्रकाशाचार्य मारीबाई, उपविभाग सचिव मनसे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुनीलजी सरोदे, संस्थापक शिवमुद्रा फाउंडेशन, त्याचबरोबर सन्मान्य श्री राहुलजी धनगर, सहसंस्थापक शिवमुद्रा फाउंडेशन. या सगळ्याच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या अर्थातच महामानव चषक 2026च्या वतीने अगदी मनाच्या अंतकरणापासून सहर्षाचं स्वागत करतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय. 42 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 43 धावांचं आव्हान सेट केलं गेलं आहे. यस, मॅचला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी आपण जर पाहिलं तर दर्शन चाफेकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय पहिल्या षटकासाठी. तर समोर ऑन स्ट्राइक ऐश्वर्य सुर्वे, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग गेंद वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत हासी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल ऐश्वर्य सुर्वेला आउटड्रायचा फटका पाहायला मिळतोय. अलॉंग विथ दी कार्पेट खेळून काढलेला हा बॉल. 24 मध्ये 43 बनवायचे आहेत. पहिल्या बॉल वरती एक धाव आली आहे. उर्वरित 23 मध्ये 42 बनवायचे आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिला तर नक्कीच दर्शन सज्ज झालेत. यावेळी हा बॉल बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय सरळ शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये, डीप मधून खेळाडू येत आहेत बॉलवरती. बॉलच्या फेकी होईल त्यावर मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच आणखीन एक धाव घेतली जाते. ओ यावेळी समोरच्या दिशेने कव्हरला बॉल ट्रॅव्हल झालाय. षटकाराला यावेळी आपण जर पाहिलं तर ऐश्वर्य सुर्वेच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग सिक्सर. काय अप्रतिम फटका होता. टायमिंग प्रॉपर झालेला पाहायला मिळाला. जसं बॉल बॅट वरती आदळला तसा स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. सिक्सर आलाय. सिक्सरने मात्र धावफलक जवळ पाहिला तर जाऊन पोहोचलाय. 8 या आकड्यावरती 8 रन ऑन दी बोर्ड. 43 चा पाठलाग करायचा. 8 धावा लागल्या जात आहेत. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केला पाहायला मिळत आहे. दर्शनच्या अगेन्स्ट मात्र षटकार आलाय. हो यावेळेस फटका फसलाय. संधी निर्माण केली आहे आणि इथे मात्र महत्वाची विकेट आली आहे. मागील बॉल वरती षटकार आला होता. मागील बॉल वरती ऐश्वर्य सुर्वेने सांगितलं होतं मी देखील तुला षटकार लावू शकतो. त्याच्याच पुढच्या बॉल वरती दर्शन देखील सांगतात मी देखील तुला तंबूचा रस्ता दाखवू शकतो. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर देताना दर्शन चाफेकरच्या नावावरती पहिली विकेट लागते. विकेट कोणाची आहे तर ऐश्वर्य सुर्वेची. महत्वाची विकेट, पहिली विकेट लागते. टीम आपण जर पाहिलं तर धक्का क्रमांक 1 लागतोय शीतला देवी अंधेरी या टीमला. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं तर प्रमुख अतिथी सन्मान्य श्री संदेशजी देसाई, विभाग अध्यक्ष मनसे, त्याचबरोबर राजेश पारके,
उपविभाग अध्यक्ष मनसे, त्याचबरोबर प्रकाश आचार्य मारिबाई उपविभाग सचिव मनसे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शिवमुद्रा फाउंडेशनचे सल्लागार, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सुनीलजी सरोदे संस्थापक शिवमुद्रा फाउंडेशन, त्याचबरोबर शाखा सचिव मनसे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो, कारण आपल्या बिझी शेड्यूल मधून आपण या स्पर्धेसाठी, आमच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी तुम्ही आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल आपण जर पाहिलं तर निश्चितच आयोजन समितीच्या वतीने मी पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतो. दर्शन चावेकर, हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. एकच धाव घेतली जाते. फंबलिंग झालंय, परंतु दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 9 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 2 ची झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती एक धाव आली आहे. ओ हो यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा डाऊन द बॉल विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावचीची संधी, बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती थोडासा बदलाव होईल. 11 धावा लागल्या जात आहेत. ओ यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे 2 धावा पुन्हा एकदा अर्जित होतील धावफलकावरती. स्कोर बोर्डवरती नजर टाकली तर 14 धावा लागल्या जात आहेत. 43 चा पाठलाग करायचा आहे. 14 झालेले आहेत. हो यावेळी चांगला फटका आहे. यावेळी सिक्सर येताना पाहायला मिळतोय. बॅटरच्या मॅट मधून आपण जर पाहिलं तर षटकाराला बॅटर आहे निश्चितच. हाशीच्या बॅट मधून मात्र षटकाराला पाहायला मिळतोय. जोपर्यंत हाशी मैदानामध्ये आहे तोपर्यंत थोडंसं उघड असणार आहे. डेनगर बॉईज या टीमसाठी आहे समीकरण. अडथळा बनून उभा राहिलेला आहे हा खेळाडू हाशी. चार बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 20 धावा. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय, परंतु यावेळी थोडस दिशा भरकटलेत. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 130 एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटल मध्ये जवळ ऍड होईल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 चा विचार केला तर
हो यावेळी समोरच्या दिशेने फटका फसलेला आहे, परंतु 2 धावा निश्चित देणार आहे. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा हालचाल होईल. ते 20 धावा लागल्या जात आहेत. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल 13 आणि 13 बॉल मध्ये बनवायचे असतील 20 धावा. 13-20 इक्वेशन. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे 13 बॉल मध्ये 20 बनवायचे आहेत. त्यासाठी हसीचं मैदानामध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. हसीची भी केलेले मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे निश्चित डी नगर बॉईज हा संघ. याबीच कोलवट टप्प्याचा बॉल याबीच चांगला चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे, स्ट्राईक देखील हसीकडे राहणार आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येतोय. धावफलकावरती नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळत आहे 24 धावा. हे 12 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 19 धावा. 12-19चं समीकरण आहे. कोणाच्या पारड्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर सामना जाणार आहे हे देखील पाहायला मिळणार आहे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 19 धावा. दोन ओव्हरचा सामना संपन्न झाला. मॅच संपन्न झाली. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. इथून आपण जर पाहिलं तर 12 मध्ये 23 झालेले आहेत. 12 मध्ये 24 बनवलेले आहेत. अजून 12 मध्ये इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच 19 बनवायचे आहेत. सम्यकच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. ओव्हर नंबर 3ची जबाबदारी सम्यकच्या खांद्यावरती दिली जाते. सम्यकने फलंदाजीचं ओझं तर आपण जर पाहिलं ना तर काटेकोरपणे सांभाळलं होतं. फलंदाजी करताना निश्चितच आपण जर पाहिले ना तर प्रभाव पाडला होता त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. इथे गोलंदाजीमध्ये देखील तशीच कामगिरी करावी लागेल. त्यासाठी अचूक टप्प्याची अचूक धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. सम्यक समोर हसे. पहिलाच बॉल या समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल पाहावा लागेल कुठे चाललाय. दोन धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. समीकरण थोडंसं सोपं होईल. इथून आपण जर पाहिलं तर 11 मध्ये 17 बनवायचे आहेत. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असे आहे तोपर्यंत निश्चितच शीतला देवी अंधेरी या टीमच्या सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हसी पाहायला मिळणार आहे. ओ यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल अर्जित होतीये. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 27 सेकंदावरती. सोळाची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्तिक ऑन स्ट्राईक वरती असी गोलंदाजी ट्रॅक वरती सम्यक. हो यावेळी चांगला बॉल होता. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय सर विकेट किपरच्या पाठीमागे जिथे एक धाव घेतली जाते. गोसंकेत क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव आली आहे. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. छोटीशी हालचाल होतीये. धावफलकावरती नजर टाकली तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत 28 धावा. 9-15चं इक्वेशन. 9 मध्ये 15 बनवायचे आहेत. एखाद दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा डीएन नगर बॉईज शिरकाव करणार आहे. हो 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 फुल लेनचा बॉल ऑन साइडला फॉलिंग फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा निघून 2 धाब्यांसाठी बॅटर कार्तिकच्या बॅट मधून येत आहेत ह्या 2 धाबा. 2 धाबेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 29 धाबा.
29 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 29 रन ऑन दी बोर्ड. ओ यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. एकच धाव येते आणि इथून आपण जर पाहिलं तर 30 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा बॉल डॉट आला तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा वरचढ होणार आहे डीएन नगर बॉयज अंधेरी या संघ. अन्यथा शीतला देवी अंधेरी हा देखील संघ कमी नाहीये. अशी आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणारा हा बॉल आहे. 7-13. 7 बॉल 13 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सम्यक सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल सम्यक टू असे महत्वाचा बॉल आहे. मॅचचा रिझल्ट सांगणारा बॉल आहे. हो यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. आडव्या बॅटने घेऊन काढला. एकच धाव घेतली जाते. कौतुक करावं लागेल शुभम असतील माझ्या मते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये सर्वाधिक कमी वयाचा असणारा हा खेळाडू सोहम पाहायला मिळत आहेत 3 ऍक्शन मध्ये. अपसुकचा डगआउट मधून देखील आणि मुख्य व्यासपीठामधून देखील आपण जर पाहिलं तर सोहम साठी टाळ्यांचा कडकडाट झालाय. 6 बॉल आणि बनवायचे आहेत 11 धावा. 6-11चं समीकरण आहे. 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 11 धावा. कोणता संघ जाणार आहे? एका बाजूला शीतला देवी, दुसऱ्या बाजूला डीएन नगर बॉयज. दोन्ही संघ अंधेरी विभागालाच बिलॉंग करतात. त्यामुळे जो संघ खेळणार आहे तो अंधेरी मधलाच जाणार आहे फायनल साठी. दुसऱ्या बाजूला कालच्या दिवसामध्ये मल्हार 11 गोरेगाव हा संघ आपण जर पाहिला तर फायनल मध्ये जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. काही क्षणातच महामानव चषक 2026 चा फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 बॉल आणि 11ची गरज असताना विनीत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत. समोर हसी, ज्या हसीने आतापर्यंत एकाकी किल्ला लढवलाय तो हसी. ओ पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिला तर ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. एक धाव घेतली जाते. स्ट्राइक चेंज झालाय. ऑन स्ट्राइक आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज असलेला हा कार्तिक. इथे कुठेतरी आपण जर पाहिलं तर नक्कीच हस्तीकडून चुकी झाली आहे का? कारण त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. त्याने स्ट्राइक वरती थांबणं खूप महत्वाचं होतं. परंतु कार्तिक देखील काही कमी नाही आहेत. कार्तिकला देखील माहिती आहे माझ्या देखील बॅटमधून मोठमोठे फटके येतील. आणि इथे आलाय का? येस इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर. मॅच खुली केली आहे. असे देखील सांगतोय मी का विश्वास दाखवला होता, मी का त्या ठिकाणी सिंगल घेतली होती. आणि कार्तिक देखील सांगतोय माझ्याकडे देखील क्षमता आहे. त्या क्षमतेवरती आज मला विश्वास दाखवला पाहिजेच आणि त्या क्षमतेला अनुसरून फलंदाजी देखील केली पाहिजे. षटकाराला मॅच खुली झाली आहे. चार बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 4 धावा. रन बॉल इक्वेशन 1 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा डीएन नगर बॉयज अंधेरी हा संघ कमबॅक करणार आहे. त्यासाठी विकेट डॉट बॉल येणं महत्वाचं आहे. शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 4 धावा. चला मी विनंती करेल मल्हार 11 गोरेगाव टीमचे कॅप्टन त्वरित यायचा आहे. जसे मॅच फिनिश होईल तसं टॉस केला जाईल आणि त्वरित मॅच देखील सुरू केली जाईल. शेवटचे 4 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला कार्तिक ज्याच्या बॅटमधून नुकताच एक षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर विनीत ज्याच्या अगेन्स्ट षटकार आलाय. हो यावेळी चांगला बॉल आहे. इथे काय घडतंय?
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट आली आहे. विकेट आली आहे. मोक्याच्या क्षणी मात्र विकेट येताना पाहायला मिळते. अशीची विकेट आली आहे. जी विकेटची गरज होती ती विकेट आली आहे. स्ट्राईक याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर कार्तिकचा झालाय. 3 बॉलमध्ये 3 बनवायचे आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 6-11चं समीकरण होतं. शेवटचे 3 बॉल आणि 3 धावा बनवायचे आहेत. ओ यावेळेस काय करताय? आणि इथे आपण जर पाहिलं तर सिंगल आली आहे या बॉलवरती. 2 धावा आलेले आहेत. 2 धाब्यांचा कॉल आहे पंचांचा देखील. दोन धावाले जात आहेत आणि इथून आपण जर पाहिलं तर समीकरण सोपं होत आहे. 2 बॉलच्या पाठीमागे एका धावेची गरज आहे. शेवटचे 2 बॉल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर अगदी फलंदाजाच्या नजीक पूर्णपणे भिंत उभा केलेली पाहायला मिळते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका धावेची गरज आहे. कार्तिक पाहायला मिळत आहेत ऑन स्ट्राईक. ज्या कार्तिकने षटकार म्हणून मॅच बनवली आहे. हो यावेळेस डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव केला जातोय विनीत कडून. शेवटचा बॉल आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ मल्हार 11 गोरेगाव या टीमच्या विरोधात फायनल मध्ये खेळणार आहे. त्यामुळे महत्वाची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इथून मॅच तुम्हाला जिंकावीच लागणार आहे. एक धाव ही बनवावीच लागणार आहे. शेवटचा बॉल. एक